प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या दिवसासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आणि आज आपण जे वचन पाहणार आहोत ते म्हणजे मरियेबद्दल आहे. आणि जेव्हा मरियेला देवदूताच्या द्वारे निरोप आला की तुला एक पुत्र होईल, आणि मागच्या काही दिवसांमध्येच आपण ख्रिसमस साजरा केला आणि त्याच्याच अनुषंगाने हे वचन आहे. आपण वाचू लुक्कर शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 26 पासून 38 पर्यंत हे वचन आहेत. पण आपण हे सारी वचनं वाचणार नाही, पण तुम्ही जरूर हे वचन वाचा. त्याचं 37 आणि 38 वचन वाचू आपण. कारण देवाचे कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. मग दूत तिच्यापासून निघून गेला. मी तुम्हाला जरा ह्याचं बॅकग्राऊंड सांगते की मरियेला दूताच्या द्वारे निरोप आला की तुला एक पुत्र होईल, आणि मरियेला ही गोष्ट कळाली नाही आणि ती म्हणते की हे कसं शक्य आहे. आणि दूताने तिला समजून सांगितलं की परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करील आणि जो पुत्र होईल तो दाविदाच्या घराण्यावर कायमचा राज्य करेल. तू त्याचं नाव येशू ठेव. आणि मरियेला ही गोष्ट कळाली नाही, तरी मरियेचं उत्तर आहे जे खूप छान आहे की ती म्हणते मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. तुम्ही असं म्हणसाल की हे असं का वचन सांगत आहे? कारण मरिया प्रभू येशूच्या जन्मासाठी, प्रभू येशूला जन्म घेण्यासाठी एका कुमारीची गरज होती. आणि परमेश्वराने तिच्याकडे निरोप पाठवल्यानंतर मरियेचं होकार देणं खूप महत्त्वाचं होतं. की तिने असं म्हणायला पाहिजे होतं की होय मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आणि मरिया असं बोलल्यामुळं प्रभू येशूचा जन्म या जगामध्ये झालेला आहे मरियेच्या द्वारे. पण मरियेने जर नकार दिला असता तर कधीच तिच्याद्वारे देवाची योजना पूर्ण झाली नसती. मरियाला जरी ही गोष्ट समजली नाही तरी तिने देवाच्या योजनेसाठी होकार दिला. देवाच्या योजनेला तिने म्हटली की मी तयार आहे, तुझी इच्छा माझ्यामध्ये पूर्ण हो. आणि तिने, मला असं वाटतं की मरियेने जर विचार केला असता की कसं होईल किंवा समाज मला काय म्हणाल, लोक मला काय म्हणतील, तर कधीच प्रभू येशूचा जन्म देण्यासाठी ती तयार झाली नसती. आणि तिचं लग्न ठरलेलं आहे, तिचं साखरपुडा झालेला आहे. तिचा पती तिला ॲक्सेप्ट करल नाही करल याची पण तिला विचार केली असते, तर कधीच मरियाने प्रभू येशूच्या जन्मासाठी होकार दिला नसता. आज हे का मी सांगत आहे? कारण जर प्रभू एखादी गोष्ट आम्हाला सांगतो, देव जर एखादं अभिवचन आम्हाला देतो, देव जर देवाची योजना तो आम्हाला प्रगट करतो, तर आम्ही खूप विचार करतो आणि आम्ही देवाच्या योजनेला स्वीकारत नाही. आणि आम्ही म्हणतो की नाही हे असं होईल, हे तसं होईल. आमच्या मनामध्ये 100 प्रश्न उठतात आणि आम्ही देवाच्या योजनांना एक्सेप्ट करत नाही, त्यांना होकार देत नाही. आणि त्यामुळे देवाची योजना आमच्या जीवनामध्ये कधीच पूर्ण होत नाहीत. पण मरियेचा एक चांगला स्वभाव आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. की मरियेचा चांगला स्वभाव होता, तिला कळालं नाही की ह्या गोष्टी कशा होतील, पण ती सर्वसमर्थ परमेश्वराच्या समोर नम्र झाली आणि ती म्हटली की परमेश्वराला जर माझी गरज आहे तर होय मी या ठिकाणी तयार आहे की मी म्हणते की मी प्रभूची दासी, तर तुझ्या वचनाप्रमाणे मला होऊ दे. आणि तिने स्वतःचा विचार केला नाही की माझं काय होईल, माझं कसं होईल, किंवा लोक मला नावं ठेवतील. सगळ्यात मोठं गोष्ट आम्हाला वाटतं लोकांनी आम्हाला खूप चांगलं म्हणावं, पण मरियेने ह्या गोष्टीचा विचार केला नाही की माझं पुढचं भविष्य सर्व खराब होऊन जाईल. या गोष्टीचा मरियेने विचार केला नाही. मरियेने विचार केला की देवाला माझी गरज आहे आणि मी आत्ता देवाला होय म्हणणं हे योग्य आहे. आणि ह्या वचनाचा आणि आमचा काय संबंध आहे? देवाची आम्हा प्रत्येकासाठी एक योजना आहे. देवाची आम्हा प्रत्येकासाठी देवाच्या वचनामध्ये असं लिहिले की माझ्या मनामध्ये जे संकल्प आहेत ते तुझ्या हिताचे आहेत आणि तुला भावी काळासाठी सुस्थिती देणारे आहेत. पण जेव्हा आम्हाला देवाची योजना समजतात, जेव्हा आम्ही वचन वाचतो किंवा एखाद्या सेवकाच्या द्वारे किंवा देव जेव्हा आम्हाला बोलतो
आणि आम्ही कधी कधी असं म्हणते की देवाची योजना एक्सेप्ट करत नाही, आम्ही देवाच्या योजनेला नकार देतो. योनाला जेव्हा निनवेला जायला सांगितलं होतं, योनाला निनवेला जायचं नव्हतं आणि त्यांनी नकार देण्याऐवजी पळून जाणं त्यांनी विचार केला की मी पळून जाईल आणि मी देवाच्या योजनेमध्ये राहणार नाही. पण परमेश्वर चांगला आहे की तू कधी आम्हाला सोडत नाही. मरियाने तसं केलं नाही, तर मरिया म्हटली मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. जेव्हा तिने तसं बोलली तर बघा, जगाचा तारणारा उद्धारक तिच्या तिच्याद्वारे त्यांनी जन्म घेतला. आणि आज पण आपण प्रभू येशूची आई कोण असं जर संडे स्कूलच्या लेकरांना किंवा मोठ्यांना विचारलं तर मरियेचं नाव घेतलं जातं. त्याच्या मागं मरियाने खूप मोठी किंमत मोजलेली आहे. जर आम्हाला काहीतरी देवासाठी करायचं असेल तर ते किंमत पण मोजण्याची तयारी ठेवायला पाहिजे. जर देवाच्या मोठ्या आणि महान गोष्टी आमच्याद्वारे पूर्ण व्हायला पाहिजे असतील तर तसं एक त्याग, तसं समर्पण पण आम्हाला करायला पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं लिहिलंय की तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर टेकू नको. आणि मला हे वचन खूप आवडतं की परमेश्वर आपल्याला म्हणत आहे, तुम्हाला आणि मला म्हणत आहे की आपल्या पूर्ण हृदयाने परमेश्वरावर भरोसा टाक, आपल्या बुद्धीवर टेकू नको. आणि जर बुद्धीचा विचार केला तर माझी बुद्धी कधीच एक्सेप्ट करत नाही की 5,000 लोक 5 भाकरीने जेवले असतील. मेलेला 4 दिवस झालेला लाजर 4 दिवसांनी उठला असेल, ही माझी बुद्धी एक्सेप्ट करत नाही. म्हणून कधी कधी आमच्या बुद्धीला जरा बाजूला ठेवावं लागतं आम्हाला, कारण आम्हाला देवाच्या योजनेमध्ये राहायचं आहे किंवा देवाच्या मागं आम्हाला चालायचं आहे. आणि परमेश्वर जो देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, आपण वाचलं लुकूर शुभवर्तमान 1 अध्याय त्याचं 37 वचन, देवाचं कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही किंवा देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. परमेश्वर सर्व काही करण्यासाठी शक्तिमान असणारा देव आहे. जर देवाने तुम्हाला एखादं अभिवचन दिलं असेल, आज आपण नवीन वर्ष साजरा करणार आहोत आणि करत आहोत, आणि परमेश्वराने जर तुम्हाला एखादं अभिवचन दिलं असेल कधी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा तुमचं तारण झालं तेव्हा, तर विश्वास ठेवा तुमचा परमेश्वर ते अभिवचन देतो आणि पूर्ण पण करतो. तुमची बुद्धी लावू नका कसं होईल. मरिया म्हटली कसं होईल, पण तिला ही गोष्ट समजली, मला काही समजलं नाही तरी चालेल, पण मी स्वतः देवाला समर्पित होईल आणि मी होय म्हणते परमेश्वराला. देवाची योजनेसाठी मी होय म्हणत आहे. जेव्हा आम्ही स्वतः नम्र होऊ परमेश्वराच्या समोर, देवाच्या योजनेसमोर जेव्हा आम्ही नम्र होऊ, देवाला म्हणू की देवा आम्ही तुझे दास आहोत, आम्ही तुझे दासी आहोत, तुझ्या वचनाप्रमाणे तू आमच्या जीवनामध्ये करू शकतो. जेव्हा आम्ही होय म्हणू देवाला, तेव्हा देव त्याच्या योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण करू शकतो. जर मरियाने नकार दिला असता तर देवाने कधीच तिला जबरदस्ती केली नसती, कारण आमचा परमेश्वर कधीच कोणावर जबरदस्ती करत नाही. तो म्हणतो मी तुझ्या समोर जीवन आणि मरण ठेवलं आहे, मी तुला सांगतो की तू जीवन निवडून घे. आमचा परमेश्वर आमच्या समोर ठेवणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला चांगला सल्ला पण देतो की जीवन निवडून घे, पण तो आम्हाला कधीच जबरदस्ती करत नाही. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी पण देवाच्या उत्तम आणि परिपूर्ण योजना आहेत, पण देव आमच्यासाठी जबरदस्ती करणार नाही. आम्हाला स्वतःला असं म्हणावं लागल की परमेश्वर आम्हाला तुझ्या योजनेमध्ये राहायचं आहे आणि जी काही तुझी योजना माझ्यासाठी असेल त्याच्यासाठी मी तयार आहे. आणि जेव्हा तुम्ही तसं म्हणसाल तर तुम्ही अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहू शकचाल, कारण आमचा परमेश्वर अभिवचन देतो आणि परिपूर्ण करणारा तो आमचा परमेश्वर आहे. देवाला कोणतीच गोष्ट अशक्य अशी नाही. परमेश्वर सर्व काही शक्य करणारा आमचा परमेश्वर आहे. तो जिवंत देव आहे, तो बोलतो आणि सर्व गोष्टी घडतात. हालेलुया. आणि म्हणून मरियममधून एक गुण आज आपण शिकून घेऊया की आपण देवाच्या समोर नम्र होऊ आणि आम्ही परमेश्वराला म्हणू की परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर नम्र होतो,
आम्ही तुझ्या समोर झुकतो आणि आम्ही म्हणतो की तुझी योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण कर, सिद्धीत जाऊ दे प्रभू. आपल्याला माहिती आहे की अब्राहमाला जेव्हा परमेश्वर म्हटलं तुझा एकुलता एक मुलगा ज्याच्यावर तू प्रेम करतो तो मला अर्पण कर, अब्राहमाने कुठलाच विचार केला नाही आणि तो पहाटे उठला. आणि त्याचं अनुसरण करण्याचं हृदय किती चांगलं आहे की तो पहाटे उठला. मी असते तर ना दुपारी उठले असते आणि उद्या जाऊ परवा जाऊ याचा विचार केला असता. पण अब्राहमाचं चांगलं हृदय होतं की तो अनुसरण करण्यासाठी कधी उशीर करत नव्हता. इब्री लोकांच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की अब्राहमाने असा विश्वास ठेवला होता की माझा मुलगा जरी अर्पण दिला तरी परमेश्वर त्याला जिवंत करून देण्यासाठी शक्तिमान आहे. हालेलुया. आम्ही एखादी गोष्ट गमावली असेल तर परमेश्वर आमच्या गोष्टी आम्हाला परत मिळवून देऊ शकतो आणि तो देणारा परमेश्वर. तो म्हणतो टोळाने कुसरुणाने खाल्लेले वर्ष पण मी तुला परत भरून देईल. पण गरज आहे की आम्ही चांगल्या मनाने देवाला समर्पण करावं, चांगल्या मनाने आम्ही आमच्या देवाचा शब्द ऐकावा. देवाला काय आवडतं तर परमेश्वराचा शब्द ऐकल्याने जितका आनंद परमेश्वराला होतो तितका आनंद देवाला यज्ञांनी होत नाही. आणि या वर्षामध्ये आम्ही जर एक गोष्ट करू तर आम्ही देवाचं ऐकू, आम्ही देवाचे शब्द ऐकू, आम्ही देवाचे वचन ऐकू आणि आम्ही अनुसरण करू. मरियम म्हटली मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला होवो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाबद्दल आपण जेव्हा वाचतो, प्रभू येशू म्हटला पित्या झालं तर होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझी इच्छा नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे मला होऊ दे. आणि जेव्हा तिने परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं, सारे जगाचं तारण होण्याची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने साधून घेतली. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा माझी इच्छा नको तुझी इच्छेप्रमाणे होऊ दे, तेव्हा देवाच्या महान गोष्टी आमच्याद्वारे पूर्ण होणार आहेत. मरियेचं काय झालं? मरियेने जेव्हा तिला देवाला होकार दिला, मरियेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तिचं लग्न मोडलं नाही तर वचन सांगतं की योसेफाबरोबर तिचं लग्न झालं. योसेफ नीतिमान आणि धार्मिक तरुण मुलगा होता आणि एक आदर्श जोडपं, एक आदर्श पती पत्नी म्हणायचे तर देवाच्या वचनामध्ये लिहिले प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईपर्यंत योसेफ आणि मरियेला हात लावला नाही. आणि नंतर प्रभू येशूच्या जन्मानंतर मरियेला लेकरं झालेले आहेत आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं आहे. जर आम्ही देवाच्या उपयोगाचं पात्र बनतो तर आमचा परमेश्वर आमचा वापर करून आम्हाला असं सोडून देत नाही, तर तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे, तो आमची चिंता वाहणारा परमेश्वर आहे आणि तो आमची आशापूर्ती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जेव्हा प्रभू येशू वधस्तंभावर पण जात होता तो त्यांनी आपल्या आईची आठवण केलेली आहे. त्यांनी आपल्या प्रिय शिष्याकडं मरियेची जबाबदारी दिलेली आहे. आमचा परमेश्वर आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आईच्या गर्भापासून ते आमचे केस पिकेपर्यंत तो आमचा परमेश्वर आम्हाला कडेवर घेऊन वाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही वर्षांचा आम्ही दिवसांचा विचार करतो, पण आमचा परमेश्वर आमच्या पिढ्याचा विचार करतो. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की जे त्याच्यावर प्रेम करतात त्याच्या 1000 पिढ्यांवर तो दया करतो. हालेलुया. जर आज आम्ही देवावर प्रेम करू, जर आम्ही देवाच्या योजनेमध्ये राहू, आम्ही देवाला होय म्हणू, तर आमच्या 1000 पिढ्या आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. अब्राहमाने देवाचं ऐकलं आणि अब्राहमाच्या द्वारे आज आम्ही पण आशीर्वादित झालेलो आहोत. आणि याच्यातून आम्हाला असं दिसतं की परमेश्वर आमच्या पिढ्याचा परमेश्वर आहे. हालेलुया. जर आम्हाला मरियेमधून जर काही शिकायचं असेल तर आपण हे शिकू की आमच्या परमेश्वराला होय म्हणू. आपल्याला खूप कळतं अशातला भाग नाही. आमचा परमेश्वर खूप हुशार आहे आणि तो खूप ज्ञानी आहे. तो कधीच आमचं जीवन आमचं आयुष्य वाया जाऊ देणार नाही. आम्ही आमच्याबद्दल चांगला विचार करू शकतो का आमचा परमेश्वर आमच्याबद्दल चांगला विचार करू शकतो. म्हणून नीतिसूत्र 3 अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिल्यासारखं आम्ही आमच्या पूर्ण मनापासून पूर्ण हृदयाने परमेश्वरावर भाव टाकू. आपल्या बुद्धीवर टेकायचं नाही.
आमची बुद्धी खूप काही गोष्टी सांगते, कसं होईल, काय होईल, समाज काय म्हणाल, लोक काय म्हणतील आणि माझं कसं होईल. आणि ह्या गोष्टी ऐकल्यामुळं आम्ही देवावर विश्वास टाकू शकत नाही आणि आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये हातपाय मारायला चालू करतो. पण देवाचं वचन सांगतं की त्याला कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. जर देवाने तुम्हाला आणि मला जर काही अभिवचनं दिली असतील, तर परमेश्वर स्वतः असं सांगत आहे की तो अभिवचन देणारा आणि पूर्ण करणारा परमेश्वर आहे. देवाचं कोणतंही वचन सामर्थ्यहीन नाही. देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून चांगली गोष्ट ही आहे की मरियासारखं आम्ही म्हणू की परमेश्वरा, आम्ही तुझ्या समोर झुकतो आणि आम्ही म्हणतो की पित्या, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण कर आणि तुझ्या योजनेमध्ये राहायला तू आम्हाला सहाय्य कर. मागचं वर्ष, मागच्या आयुष्य आमचं कसं गेलं, आम्ही काय गोष्टी केल्या ते आम्ही विसरून जाऊ. पण येणाऱ्या वर्षामध्ये, आलेल्या वर्षामध्ये आम्ही एक नीतिमान आणि धार्मिक जीवन जगू. आम्ही देवाचा शब्द मानू. आम्ही देवाच्या योजनेमध्ये राहू आणि नक्कीच अनेकांसाठी आणि आमच्यासाठी पण परमेश्वर आशीर्वादाचं कारण आम्हाला बनवल. पण गरज आहे की आम्ही मरियेसारखं म्हणावं, प्रभू मी तुझी दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आणि आज आपण म्हणू तसं की प्रभू, जसं स्वर्गामध्ये तसं पृथ्वीत, तसं माझ्या जीवनामध्ये तुझ्या इच्छा आणि तुझ्या योजना परिपूर्ण कर. या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.